आता 5:30 वाजलेत. छान आहे. तुला घड्याळ बघायला कळतं? तू पण शिकू शकतेस. कुकू टीव्ही किड्स ऍप डाउनलोड करा और एवरीडे कुछ नया सीखो. ही कहाणी आहे आनंदपूरची. तिथली बहुतेक जमीन ठाकूरने विकत घेतली होती. हरिया, हे घे तुझे पैसे. आजपासून ही जमीन माझी. यापुढे या जमिनीवर शेती करायचे तुला भाडे द्यावे लागेल. हो ठाकूर साहेब. साधे भोळे गावकरी पैशांच्या गरजेपोटी आपल्या जमिनी ठाकूरला विकत होते आणि ही गोष्ट अनेक लोकांना खटकत होती. त्यापैकी एक होता संजीव. संजीव स्वतः एक शेतकरी होता आणि त्याला जाणीव होती की आपली जमीन दुसऱ्याला विकणं कसं असतं. काय माहित हे शेतकऱ्यांना कधी कळणार की त्यांची जमीन त्यांच्यासाठी सगळं काही आहे. संजीव बडबडत घरी आला. काय झालं पापा? आणखी काय होऊ शकतं. आणखी एका शेतकऱ्याने त्याची जमीन ठाकूरला विकली. कोणी? हरियानी. त्यांच्या बायकोची तब्येत खूप खराब आहे, पैशांची गरज आहे, म्हणून त्यांनी त्यांची जमीन विकून टाकली. हरिया काका पण? हो. गावकऱ्यांसाठी हा ठाकूर खूप चांगला आहे. त्यांची जमीन विकत घेतात आणि त्यांच्या त्याच जमिनीवर कामही देतात भाड्याने. लोक त्यांना देव मानत आहेत, पण खरं तर तो सैतान आहे, सैतान. हो पप्पा, सगळे ठाकूर लोक स्वार्थी असतात. ते चांगुलपणाचा फक्त दिखावा करतात. हो. शांती आणि संजीव सगळ्या ठाकूरना वाईट समजत होते. असो, त्यांचं आयुष्य पुढे सरकत राहिलं. संजीव आणि शांती त्यांच्या शेतात काम करत होते. एक दिवस गावाच्या मंदिरात उत्सव होता. यावेळी देवीच्या पूजेचा मान कोणाला द्यायला हवा? आम्हाला वाटतंय की जर ठाकूरांनी केलं तर. नाही, अजिबात नाही. तो माणूस गावातल्या शेतकऱ्यांना लुटत आहे आणि तुम्ही लोक त्यांना मान द्यायचा विचार करताय. पण संजीव, ते आमची जमीन हिसकावून थोडीच घेत आहेत. तो तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तुमची जमीन बळकावत आहे. नाही संजू दादा, तू अगदी चुकीचा विचार करतोयस. माझे पप्पा अगदी बरोबर विचार करतायत. ते ठाकूर खूप वाईट आहेत. त्या लोकांनी तुम्हा सर्वांना फसवलंय. तुम्हाला त्या ठाकूरांची फसवणूक आत्ता नाही कळणार. सरपंचजी, ही गोष्ट इथेच थांबूया. या वर्षी हा मान तुम्हीच घ्या. देवीची पूजा तुमच्या हाताने करणं योग्य आहे. गावकऱ्यांनी या गोष्टीला होकार दिला आणि हा वाद संपला. त्या दिवशी गावकऱ्यांना हे कळून चुकलं की संजीव आणि त्याची मुलगी ठाकूरच्या विरोधात आहे. काळ पुढे सरकला आणि सगळे आपापल्या कामाला लागले. एक दिवस ठाकूरचा मुलगा शहरातून गावी आला. तो खूप वर्षानंतर गावी आला होता, म्हणून गावात फिरायला गेला. इथे त्याची नजर शांतीवर पडली आणि पहिल्या नजरेत शांती त्याला खूप आवडली. मुनीमजी, ती मुलगी कोण आहे? मुनीमजीने नीट पाहिलं. ती शांती आहे, संजीवची मुलगी. ठीक आहे. तिला पाहिल्यावर तो आनंदाने त्याच्या घरी गेला. काय झालं बाळा, आज खूप खुश दिसतोयस? तुम्ही माझ्या लग्नासाठी मुलगी पाहत होतात ना? हो. मी तुझं काम सोपं केलं आहे. अच्छा, म्हणजे तुला एखादी मुलगी पसंत पडलीये? हो आई. कोण आहे ती मुलगी? शांती. कोण शांती? संजीवची मुलगी. अरे देवा, तुला मुलगी पसंत पडली, ती पण संजीवची. आता त्यात काय बिघडलं बाबा? ठीक आहे, ते गरीब आहेत, पण आपल्याला कोणते पैसे पाहिजेत? गोष्ट पैशाची नाही, गोष्ट पसंतीची आहे. तो संजीव आणि त्याची मुलगी मला अजिबात आवडत नाही. तिला वाटतं की आपण सगळेच्या सगळे नालायक आहोत. साध्या भोळ्या शेतकऱ्यांची जमीन हडपतोय आपण. आम्ही जरी तुझं स्थळ त्यांच्याकडे घेऊन गेलो तरी ते नकारच देतील. आई बाबांचं हे बोलणं ऐकून ध्रुवचं मन उदास झालं. त्याला शांती खूप आवडली होती. तो रात्री त्याच्या विचारात गढून गेला. मी काही करून शांतीच्या मनात माझे मत बदलूनच दाखवेन आणि तिच्याशी लग्न करणारच. मग भलेही त्याच्यासाठी मला नोकर बनावं लागलं तरी चालेल. दुसऱ्या दिवशी ध्रुव संजीवच्या शेतात गेला. कोण आहेस तू? मी ध्रुव आहे. या गावात नवीन आलो आहे. कामाच्या शोधात आहे. तुला ट्रॅक्टर चालवायला येतो?
हो हो येतो ना. ठीक आहे, मग आजपासून कामाला लाग. दिवसाचे 300 रुपये देईन. हो चालेल. आणि ध्रुव त्याच दिवसापासून संजीवच्या शेतात नोकर बनला. तो रोज ट्रॅक्टर चालवत असे. रोज शांतीही शेतात येत असे आणि जेव्हा शांती यायची तेव्हा ध्रुव एकटक तिलाच पाहायचा. असो, शांतीचं लक्ष तिच्या वडिलांकडे असायचं. एक दिवस ध्रुव गावाच्या नाक्यावर छत्री घेऊन उभा होता आणि अचानक पाऊस सुरू झाला आणि तेव्हाच त्याच्या समोर शांती धावत आली आणि शांती थेट त्याच्या छत्रीत गेली. तू शेतातच चाललायस ना? हो. मलाही तिथे सोड, माझ्याकडे छत्री नाहीये. ठीक आहे. ध्रुव आणि शांती एकाच छत्रीत चालले होते. ध्रुव आज खूप खुश होता. पहिल्यांदा शांती त्याच्याशी बोलली होती. मग हे असंच चालू राहिलं. रोज शांती आणि ध्रुव एकमेकांशी बोलू लागले. दोघं एकमेकांना पसंत करत होते. ध्रुव, हे ठाकूर किती नालायक असतात ना? मला असं नाही वाटत. मला तर वाटतं की ते गरजू लोकांना मदत करतात. त्यांना फक्त लुटायचं माहितीये. असं नाहीये. जेव्हा तुला पैशांची गरज पडेल तेव्हा तुला कळेल. देवाला प्रार्थना करेन की तो दिवस कधीच येऊ नये. ठाकूर वाईट नाहीयेत शांती. पण एक दिवस संजीव सोबत एक घटना घडली. तो खूप जोरात शेतात पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. ऑपरेशनसाठी 2 लाख रुपये लागतील. शांती आणि तिची आई काळजीत पडल्या. 2 लाख रुपये कुठून आणणार? त्यांच्याकडे एकच मार्ग होता, ठाकूरला त्यांची जमीन विकणं. दोघी मायलेकी ठाकूरच्या घरी गेल्या. आमच्याकडे आणखी काही मार्ग नाही. आम्हाला पैशांची खूप गरज आहे. हे घ्या आमच्या जमिनीचे पेपर्स आणि आम्हाला 2 लाख रुपये द्या. बाळा, तुझ्यासारखेच इतर गावकऱ्यांना त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी पैसे मी दिले. मी शेतकऱ्यांच्या जमीन विकत घेत नाही, गहाण ठेवतो. जेव्हा तुम्ही 2 लाख रुपये मला परत द्याल तेव्हा मी तुमची जमीन तुम्हाला परत करणार. शांती आजपर्यंत ठाकूरना चुकीचं समजत होती. एकाएक तिचा दृष्टिकोन बदलला. ठाकूरने शांतीच्या हातात 2 लाख रुपये ठेवले आणि मग ध्रुव तिच्या समोर आला. तू इथे? मी ध्रुव ठाकूर आहे. आम्ही ठाकूर कोणालाही लुटत नाही. जर ही गोष्ट मी तुला समजवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तुला समजलं नसतं. पण आज नशिबाने तुला ही गोष्ट समजावून सांगितली. मला तू पहिल्यांदाच आवडली होतीस म्हणून मी तुझ्या शेतात नोकर बनून राहिलो, फक्त तुला पाहायला. हे ऐकून शांतीला पटलं की ठाकूर वाईट नसतात. चला हॉस्पिटलमध्ये जाऊया. शांतीने हॉस्पिटलमध्ये पैसे भरले आणि मग संजीवचं ऑपरेशन झालं. काही महिन्यांनी संजीवने स्वतः ध्रुव आणि शांतीचं लग्न लावून दिलं. शांती आणि संजीव दोघांचे विचार बदलले होते. त्यांना वाटत होतं की श्रीमंत लोक त्यांना लुटत असतात. आता त्यांना कळलं की काही चांगले लोकही असतात जे वेळेवर गरिबांना मदत करतात, जसे ठाकूर.